हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे बनवणार आहे हे रव्याचे लाडू. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1.25 कप. इथे मी या कपाच्या मेजरने इथे मी ह्या बारीक 0 नंबरचा इथे रवा घेतलेला आहे आणि जेवढा मी रवा घेतला तेवढंच मी इथे गुळ वापरलेला आहे. गुळाचे हे लाडू मी बनवणार आहे, जे लाडू अगदी रसरसीत राहणार आहेत संपेसपर्यंत आणि अतिशय छान होणार आहे. तर इक्वल प्रमाणामध्ये मी इथे गुळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि इथे 1 टीस्पून मी घेतलेले आहे चारोळी आणि 1 टीस्पून मी इथे पंपकिन सीड घेतलेले आहे. बाकी मी कुठल्याही इथे ड्रायफ्रूटचा वापर करणार नाहीये. आणि इथे मी घेतलेला आहे तूप. तर तूप इथे गरजेप्रमाणे मी वापरणार आहे. तर सर्वात आधी मला इथे छान रवा भाजून घ्यायचा आहे. तर रव्याच्या लाडू बद्दल बरेच जणांचे कंप्लेंट असतात की कडक पाक झाल्यानंतर रव्याचे लाडू कडक होतात वगैरे. तर आज आपले इथे लाडू बघणार आहोत जे लाडू कडक तर अजिबात होत नाही 2-3 दिवसानंतर, पण संपेसपर्यंत अगदी रसरसीत आपला लाडू राहतो. तर चला आपण रवा भाजूया. इथे कढई ठेवलेली आहे गरम करत. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा तो मिक्सरला फिरून घ्यायचा, म्हणजे तो रवा आपला छान बारीक होतो. कढई आपली गरम झालेली आहे. 2 टीस्पून आपण इथे तूप घालून घेणार आहे. एकीकडे आपलं तूप गरम होते ते आपण इथे आपला पाक बनवून घेऊया. तर हा इथे मी संपूर्ण मेजर करून घेतलेला गुळ इथे मी घालून घेतलाय आणि इथे आपल्याला आता वापरायचं आहे पाणी. 1.25 कप आपला आहे रवा. ते इथे मी घालणार आहे. हे बघा 1 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे. 1.25 कप गुळाला आपण 1 कप इथे पाणी घेतलेलं आहे. कमी गॅसवर मी छान पाक आपल्याला इथं गुळाचा बनवून घ्यायचा आहे. गरम झालेले इथे आपण रवा घालून घेऊ. हा रवा आपल्याला एकदम छान खमंग वास सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे लाडू तुम्हाला साखरेचे बनवायचे असतील तरी सुद्धा मेजर या पद्धतीनेच तुम्ही घेऊ शकता. मी साखरेचे पदार्थ खूप कमी बनवत असते. तर इथे तुम्हाला साखरेचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही 1.25 कपाला 1.25 कप साखर इक्वल घेऊ शकता किंवा अगदी थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण बरेच जणांना अगदी बरोबरीने साखर लागते. कोणी अगदी 2 चमचे जास्ती पण टाकतात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अगदी थोडेसे 4 चमचे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. इथे बघा 2 चमचे तुपावरती इथे छान आपण रवा भाजतोय. इथे मी 1 चमचा 2 चमचे तुपावरती आपण इथे रवा भाजून घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे आता घालते तूप. 3 चमचे तुपावरती आपला हा 1.25 कप रवा छान भाजला जातो. रव्याचा छान आपला वास सुटलेला आहे खमंग. मिडियम गॅसवरती न जळू देता आपण हा छान रवा भाजून घेतलेला आहे. आपला रवा 3 चमचे तुपामध्ये छान भाजून झालेला आहे. ते इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता थोडी कढई आपली अजून गरम आहे. तर जोपर्यंत कढई आपली थंड होत नाही तोपर्यंत थोडंसं मी असं मिक्स करत घेणार आहे आणि आपल्याला हा रवा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे लाडू अतिशय संपेसपर्यंत अगदी किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही केलात तरी सुद्धा हे लाडू रसरसीत राहतात. 2-3 दिवसानंतर पाक ऍब्झॉर्ब होऊन आणि कडक होतात लाडू असं बोलतात बरेच जण. तर तसे हे लाडू होत नाही. तर इथे मी कढई गार होईपर्यंत थोडंसं असं हलवत राहणार आहे. इथे मिक्स करत राहणार आहे खालीवर. इथे आपला पाक छान उकळलेला आहे. हे बघा आपला पाक झाला की नाही बघण्यासाठी चमच्यावरती हे बघा एक तार येतो आपला आणि पूर्ण असं थांबून राहतं. आपल्याला एकदम खूप जास्त कडक इथे पाक आपला तयार करायचा नाहीये. फक्त आपला तार तुटला म्हणजे आपला इथे पाक तयार आहे. किंवा थंड झालेल्या ठिकाणी जर आता हा चमचा असाच ठेवला दुसऱ्यावर पाक झाला की नाही ओळखण्याचं हे, तर थोड्या वेळाने आपण अगदी बघितलं तर अगदी चिकट एकदम हा पाक होतो. हे बघा थोडंसं बाहेर ठेवलं थोडा वेळ असा होतो. तर हा पाक आपला इथे तयार झालेला आहे. गॅस मी इथे बंद करणार आहे आणि आपल्याला हा पाक जसं एकीकडे आपला रवा पूर्ण गार आपण करून घेतोय तसंच आपल्याला पूर्ण गार आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. गरम ह्याच्या कुठेही वापर आपल्याला करायचा नाही. इथे मी गॅस बंद केलेला आहे. असंच ओपन थंडगार होऊ देणार आहे पाक. बघा अर्धा टीस्पून मी इथे घेतलेला आहे वाटीमध्ये तूप
आणि इथे मला हे पंपकिन सीड्स आणि आपले हे चारोळी याच्यामध्ये व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायचे आहे. आणि तुम्ही इथे वेलची पावडर किंवा जायफळ पण वापरू शकता. तर मी इथे दोन्हीचाही वापर करणार आहे. खमंग भाजले गेलेले आहेत. इथे रव्यामध्ये आपण टाकून देऊ. मिक्स करून आपला रवा छान थंडगार आपल्याला इथे होऊ द्यायचा आहे. अर्धा तास आपण छान थंडगार हे होऊ देणार आहे. अर्ध्या तासानंतर आपण पुढे काय करायचे ते बघूया. इथे आपला रवा पण अगदी गार झालेला आहे आणि आपलं पाक पण हे बघा थंडगार इथे झालेला आहे. तर आता आपण हे पाक आपल्या इथे घालून घेणार आहे. हे बघा आपले लाडू अजिबात कडक होत नाहीत. या पद्धतीने मिक्स केल्यानंतर गार झालेला पाक आणि गार झालेला रवा जेव्हा आपण मिक्स करतो तर लाडू कडक होत नाहीत. किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं असेल तर ह्या पद्धतीने करा, लाडू बिघडणार नाहीत. संपूर्ण मी इथे पाक टाकून घेणार आहे. हे बघा पूर्ण मी पाक इथे मिक्स केलेला आहे. इथे मी थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे. म्हणजे आपला पाक जोपर्यंत अगदी हे पातळ आपला आहे पाक आणि आपलं रव्याचं हे मिक्स केलेलं तोपर्यंत आपले छान मिक्स होऊन जाईल. आणि इथे मी घालणार आहे अर्धा टीस्पून मी इथे वेलची पूड घालणार आहे. आपल्याला इथे छान मिक्स करायचंय. ड्रायफ्रूट तुम्ही कुठल्याही आवडीप्रमाणे इथे लाडू मध्ये घालू शकता. हे असंच मी बाजूला ठेवून देणार आहे. हे दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून आणि ह्याला जो 5-6 तास झालेले आहे. तर आता आपलं इथे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा हातामध्ये आपण घेऊन ह्याचे लाडू सहज वळू शकतो. तर जेव्हा असे लाडू आपल्याला वळता येईल तेवढा वेळ ह्याला लागतो, कारण आपण थंड पाक टाकलेला आहे. त्यामुळे हळूहळू पाक रवा आपला ऍब्झॉर्ब करत असतो. तर हे बघा अतिशय छान आपले लाडू येतात आणि थंड पाकातले लाडू असल्यामुळे एकदम नरम येतात. तर असेच सर्व लाडू मी इथे वळून घेणार आहे. तयार झालेले आहेत आपले गुळाच्या पाकातले लाडू. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.